थोडी ऊब द्या, थोडं प्रेम द्या आणि माणुसकीच्या ह्या भिंतीला आणखी मजबूत करा. कारण ही भिंत फक्त कपड्यांनी नाही तर प्रेमाने उभी आहे. माणुसकीची भिंत 2025 संकल्प पांघरून मायाचा. या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आणि या संकल्पनेशी कसे जोडले जावं इतरांनी त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. ती खरोखर संकल्पना जी आहे तर भारत देशासारख्या देशाला ही अत्यंत आवश्यक आहे. आणि भारतामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी तर खूपच त्याची गरज आहे. कारण या ठिकाणी अत्यंत श्रीमंत लोकही राहतात आणि अत्यंत गरीब लोकही राहतात. आणि गरीब लोक जे आहे त्यांना जीवन या ठिकाणी जगणं हे खूप अवघड असतं. अशावेळी जर चांगले कपडे आणि आता यांनी तर फ्रीमध्ये सगळे देत आहेत, श्रीमंताकडून कपडे मिळत आहेत आणि ते गरिबांना देत आहेत. तर आज त्यांची जी गरज आहे ही चांगल्या कपड्याची भागते आणि प्लस त्यांचे पैसे देखील वाचतात आणि श्रीमंताकडची आडगळ दूर होते. असे सगळं जे आहे कॉम्बिनेशन हे फार चांगलं जमतं आणि याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती म्हणजे म्हणू किंवा आपण पर्यावरण म्हणू ह्याचं फार मोठं आपण एक चांगलंच हे करतो, वाचवतो की तीच कपडे जी परत फेकून दिली असती तर ती परत ती रियूज होतात आणि तेवढ्या पिरियडला परत ती वापरली जातात. तुमच्या मते माणुसकीची भिंत म्हणजे काय? माणुसकीची ही जी कल्पना आहे ही केवळ माणुसकीचीच कल्पना आहे की लोकांना माणुसकीनी म्हणजे याच्यामध्ये काय उत्पन्न कमवायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रपंच चालणार आहे किंवा माणूस मोठा होणार आहे असं अजिबात नाही. ही टोटल माणुसकी आहे की श्रीमंताकडून घ्यायचं आणि ते गरिबांना द्यायचं आणि गरिबांचं जर राहणीमान आहे ते चांगल्या प्रकारे करायचं. ही अगदीच म्हणजे माणुसकीचीच कल्पना आहे आणि ती जाहीरपणे मांडल्यामुळे किंवा एका वाक्यामध्ये लोकांना समजल्यामुळे आज एवढी गर्दी आपण आज या ठिकाणी पाहतोय. माणुसकीची भिंत 2025 संकल्प पांघरून मायाचा. समाजातील प्रत्येक महिलांना स्त्रियांना ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय सांगाल किंवा काय आवाहन कराल? मी पांघरून माणुसकीची भिंत पांघरून माहेरचं ह्यामध्ये मी आवाहन करेल की इकडे जेवढ्याही ह्या सगळ्या लेडीज आहेत, भगिनी आहेत, सगळ्यांनी इथे यावे आपल्या घरात. कारण की आपण बायकाच बघतो घरामध्ये काय वस्तू उपयोगायच्यात, कुठल्या वस्तू ठेवायच्यात, कुठल्या वस्तू फेकायच्यात. त्यातून म्हणजे त्यांनी सगळ्यांनी इकडे यावे, बाहेर न फेकता त्याचा उपयोग इकडे करावा. माणुसकीच्या भिंतीकडे देऊन ते चांगल्या ठिकाणी चांगल्या त्यांचं देवाणघेवाण करतील. त्यातून त्या ज्यांना गरज होती इकडे सगळीकडे पब्लिक आलेले त्याच्यामध्ये खूप बरं वाटतं की लोक म्हणजे हा कॉन्सेप्ट एवढा आवडला ना की त्यांना त्याचा उपयोग चांगला होतो आहे. कारण की पब्लिक इकडे येत आहे आणि तसं सगळं सामानही येत आहे आणि सामानही लोक घेऊन जातात आहे. गरजू लोकांना उपयोग होत आहे त्याचा. तर मला खूप आवडलं. आणि पुंडलिक तू आमचा लहानपणाचा शाळेतला मित्र आहे. तर एवढ्या वर्षानंतर आम्ही फर्स्ट टाईम मी तुझ्या ह्या प्रोग्रामला आम्ही सगळे आलोत. पुढच्या वर्षी आम्ही सगळे अजून एकत्र येऊ आणि आम्ही तुझ्या इकडे साथ देऊ. इकडे सपोर्टला आम्ही एक दिवस तरी आपण उभे राहू सहभाग करू आम्ही. आणि तुझा खूप आम्हाला अभिमान आहे कारण की तुझ्याकडनंच खूप काही आता शिकायला भेटणार आहे आणि आम्हालाही सपोर्ट कर. आणि असंच हा प्रोग्राम तू पुढे खूप मोठा आणि खूप म्हणजे चांगला याच्यावर करतोच, अजून मोठ्या याच्यावरती होते. खूप छान. माणुसकीची भिंत 2025 संकल्प पांघरून मायाचा. या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आणि या संकल्पनाशी सक्षम लोकांपर्यंत कसा मेसेज पोचवावा, ते सक्षम इथे कसे यावे, तुमचं मत काय याच्यावर? हा जो संकल्प आहे देणारे जे देत जावे आणि घेणारे जे घेत जावे, खरोखर हा पहिल्यांदा मी पाहिलं आहे. याच्यापूर्वी मला काय माहीत नव्हते आज. खरोखर ॲक्च्युली प्रत्येक आम्ही बरेच ठिकाणी पाहिलं आहे घेणारा घेत असतो. ॲक्च्युली डोनेशन बरेच संस्था घेत असतात. कुठल्या काही लोक रकमेप्रमाणे किंवा काय स्कॅन लावून कोड लावून वगैरे वगैरे पैसे जमा करत असतात. पण ते कुठे जाते ते कळत नसते दरवेळी. म्हणजे नक्की ते देतात की नाही, कोणाला गरीब जे गरजू लोकांना पोचते की नाही ते सुद्धा कधी कधी आपल्याला समजत नसते. परंतु ही संकल्पना आहे, तुम्ही ते घेणारे म्हणजे जे ज्यांना दाते आहेत ते देतात आणि लगेच तिथे घेऊन जाणारे पण जे गरजू आहेत तिथे उभे आहेत. म्हणजे असा जो डबल म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी पाहणे याचे दुर्मिळ आहे. पहिल्यांदा पाहिले असं ॲक्च्युली खरं म्हणजे. एक खरोखर वेगवेगळा आगळा कार्यक्रम तुम्ही राबवतात. हा कार्यक्रम दरवर्षी अनेक ठिकाणी, हा एक ठिकाणी आणि अनेक झालं तर अनेक ठिकाणी हा कार्यक्रम राबवावे अशी आमची इच्छा आहे. आणि आमच्या मुंबई आंध्र महासभा जिमखान्यातर्फे जे काय शक्य आहे ते आम्ही मदत करू आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही त्यात सहभागी राहू अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि
तुमच्या मते या संकल्पनेबद्दल काय नवीन अजून काही आणू शकतो, या तुम्हाला या संकल्पनेमध्ये असा एक प्रसंग जो तुम्हाला जास्त स्पर्शून गेला असेल? माझी इथे यायची ही पहिली वेळ आहे. पुंडलिक लोकरे ओळखीचे आहेत, ओळख आहे, फक्त त्यांच्यामुळे मला ह्या कन्सेप्टबद्दल कळलं. सो माणुसकीची भिंत 2025, सो वॉल ऑफ ह्युमॅनिटी हे इथे काय आहे ते आल्यावर बेसिकली समजलं. सो जसं आहे ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. सो खरंच आहे, जेव्हा मी इथे माझ्याकडच्या काही गोष्टी इथे दिल्या, विथिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते पटकन इथे स्टॉलवर लागल्या आणि घेणारे गरजू लोकं होती. जसं पुंडलिक नेहमी म्हणतात की गरीब नाही, गरजू लोकांसाठी हे आहे. सो ही खूप चांगली गोष्ट ते करत आहेत. आणि जसं तुम्ही मला विचारलं की याच्यासाठी नक्की नवीन काय करता येईल, मला असं वाटतं प्रत्येकाने ही गोष्ट मुंबईमध्ये मॅक्सिमम ठिकाणी आपल्याला कशी पोहोचवता येईल आणि सेंट्रल वेस्टर्न हार्बर सगळ्या ठिकाणी हा कन्सेप्ट पोचला पाहिजे. आणि हा कन्सेप्ट फक्त मुंबईपुरताच मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोचला पाहिजे असं मला वाटतं. सो याचा अवेअरनेस पोचवण्यासाठी मी नक्की मदत करीन. तुम्हीही सांगा सगळ्यांना की नक्कीच तुम्ही तुमच्याकडच्या असलेल्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही वापरत नाही आहात, ओके, आणि पडून आहेत, ओके, त्या कोणत्या तरी गरजू व्यक्तीसाठी नक्कीच उपयोगाला येऊ शकतात. सो खरंच खूप चांगलं चाललं आहे जे चाललं आहे ते. प्रथमतः जी साऊथ न्यूज या न्यूजचं मी आभार व्यक्त करीन. साऊथ मुंबई या न्यूज चॅनलचं मी आभार व्यक्त करीन, कारण या ठिकाणी असा उपक्रम गेले 8 वर्ष सतत चालू आहे आणि हे आमचं 9वं वर्ष. या उपक्रमाचा मी एक साक्षी आहे. या माध्यमातून मी म्हणेन की जे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहेत ते एखादी जाणीव ठेवून, माणुसकीची जाणीव ठेवून, जी माणुसकीची जाणीव प्रत्येक माणसाच्या हृदयात असते, पण ती जाणीव करण्यासाठी जे प्लॅटफॉर्म पाहिजे असते ते या कार्यक्रमाचे आयोजक पुंडलिकजी लोकरे, महेश सावंत, सुनील शिंदे ट्रस्ट, आधार फाउंडेशन या सर्वांच्या वतीने, तसे इतर सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही ही जाणीव लोकांना करून देत आहोत. आणि ही जाणीवेचं रूपांतर एका महासागराप्रमाणे, समुद्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि हे दिसतं असताना या ठिकाणी पाहू शकाल की तुम्ही अशा प्रकारचे नागरिकही या ठिकाणी येत आहेत, त्यांची कुटुंब येत आहेत. हजारो रुपयांचे कपडे असतील, पुस्तकं असतील, जी वस्तू त्यांच्याकडे ती वस्तू आहे, त्यांनी त्यांचा वापर केला आहे, परंतु त्या वस्तू दुसऱ्यांना घेता येत नाही आहेत. आणि ह्या वस्तू त्यांच्या माध्यमातून, आमच्या सरांच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर ह्या ठिकाणी आणल्या जातात आणि ह्या वस्तू लोकांना दिल्या जातात, त्याही मोफत अशा वस्तू या ठिकाणी मिळतात. मग मेडिकल किट असतील, पुस्तकं असतील, कपडे असतील, एखाद्या लग्नामध्ये वापरला जाणारा सूट जो हजारो रुपयेचा किमतीचा असतो, परंतु तो घेताना हजारो रुपये खर्च होत असतील, ते हजारो रुपये वाचविण्यासाठी हे एक माध्यम आहे. त्यात कोणतीही लाज नाही, फक्त एकच माध्यम की त्या माध्यमातून कोणाचे तरी 2 रुपये वाचावे. आजच्या या महागाईच्या युगात हे सर्व करत असताना त्यांच्याकडून आम्हाला मिळालेले आशीर्वाद, त्यांच्याकडून आमच्या माणुसकीची जाणीव आम्हाला लाभते. आणि ह्या जाणीवीचे माध्यमच हे माणुसकीची भिंत आहे. आणि आमचे सर्व सहकारी असतील, मग तिथे आमचे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, फायर ब्रिगेडचे सहकारी आहेत, कित्येक सामाजिक संस्थेची माणसं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, मुली आहेत, भगिनी आहेत, त्यांचं स्वतःचं कुटुंब, आमच्या स्वतःचे कुटुंबही या ठिकाणी थोडासा वेळ देऊन श्रमदान करत असतात, अर्थरूपी देत असतात, श्रमरूपी देत असतात, वस्तुरूपी देत असतात. आणि ही आलेली मदत एका योग्य ठिकाणी पोचावी यासाठी जे मुख्य जे आहेत ते सन्माननीय पुंडलिक लोकरे सर, महेश सावंत, सुनील शिंदे फाउंडेशन, आभार फाउंडेशन आणि इतर ज्या संस्था आम्हाला सहकार्य करत आहेत, मग आंध्रसभा असू दे, मोर्या असेल, इतर सर्व ज्या संस्था आहेत, या सर्व संस्थांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. कारण ह्या सर्वांच्यामुळेच, सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळेच आम्ही हा कार्यक्रम राबवू शकतो. एखाद्याचं मी म्हणेन की एकाने सांगितलं आणि झालं असं नसते. त्यामुळे ही सर्व मदत या ठिकाणी येत असते आणि योग्य हातात पडावं हाच आमचा दरवर्षीचा उपक्रम. या वर्षीच्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रात आलेल्या ओला दुष्काळ असेल, इतर काही हानी झालेल्या गोष्टी असतील, त्या ठिकाणी जाऊन त्या गावात तिथल्या लोकांना, मग तो शहरातला जरी असेल तरी तिथल्या लोकांना ही मदत आमची पोचावी यासाठी हा उपक्रम आहे. यावर्षी आम्ही जसं रक्तदान होते, नेत्रदान होते, यासाठी उपक्रम वर्षाचे 365 दिवस हा उपक्रम आमचे सहकारी यांच्या माध्यमातून राबवला आणि तो उपक्रमही चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो आहे. त्यांची नोंदणी येते. ज्याला त्वचादान करायचं असेल, आपला मृत्यू झाल्यावर आपलं शरीर नश्वर आहे आणि नश्वर शरीर जाता जाता आपण त्यातलं काही वस्तू जर देऊन या पृथ्वीवर परत जिवंत ठेवू शकत असू, तर अशा वस्तू आपण लोकांना जर आमच्या माध्यमातून देत असू
तर हा नवीन उपक्रम आम्ही ह्या वर्षीपासून 365 दिवस या ठिकाणी आम्ही राबवला आहे. त्यांचं आमचं स्कॅनर आहे, त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपल्याला स्कॅन करता येईल किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेटून आपली नोंदणी करता येईल. अशा सर्व उपक्रमात विविध उपक्रम येत आहेत. पुढच्या वर्षीचा उपक्रम काही वेगळं घेऊन येईल, पण या वर्षीची जी गरज आहे, महाराष्ट्रात आलेला ओला दुष्काळ, त्याच्यामुळे झालेली हानी आणि या हानीला आमचा खारीचा वाटा, माणुसकीच्या भिंतीतून खारीचा वाटा, या प्रत्येक माणसाने रचलेली प्रत्येक विटीत जे जसं रामसेतू बांधताना खारीने त्याला घट्ट पकड करण्यासाठी जी पकड असते, ते रामसेतूला जी खारीने वाटा गेला, तसा आमचा खारीचा वाटा पुंडलिक लोकरे आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करायचा निर्णय घेतो आहोत. आणि ह्या अनुषंगाने वर्षानुवर्ष ही माणुसकीची भिंत वाढत जावो, ही भिंत नसून समुद्र व्हावं असं आमची इच्छा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी या लोहोपविभागामध्ये माणुसकीची भिंत या माध्यमातून उद्या होणारा जो दिवाळीचा आनंदाचा सण आपल्या सर्व नागरिकांनी, सर्व जनतेने उत्साहात आणि जोशात साजरा करावा या हेतूने या ठिकाणी जे गरीब आहेत, जे रंजले गांजले आहेत, त्यांना प्रेमाचा हात, मायेची सावली आणि मायेचं पांघरून देण्याचं काम आमचे सहकारी मित्र विठ्ठल लोकरेजी या विभागामध्ये गेले 15 वर्ष करत आहेत. आणि हे जे कार्य आहे, हे सुंदर आणि चांगलं कार्य ते सदुदित करत आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आहोत. तसेच हा जो उपक्रम चालू झालेला आहे, हा सातत्याने गेले 4-5 दिवस कंटिन्यू या ठिकाणी चालू झालेला आहे. याला रिस्पॉन्स देखील चांगला मिळालेला आहे. आता प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये स्वच्छता, साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या मुलांचे आहेत कपडे, मुलींचे कपडे आहेत, महिलांच्या साड्या आहेत व इतर आपले जरी चांगले कपडे असतील ते स्वच्छ धुवून इस्त्री करून आपण या ठिकाणी आणून द्यावायचे आहेत, की जेणेकरून ते कपडे या ठिकाणी पुन्हा आवडीने लोक येऊन घेऊन जात आहेत आणि ते कपडे पुन्हा स्वतःहून ते 2 ते 3 महिने वापरू शकतात. अशी संकल्पना माणुसकीची भिंत या नात्याने या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि चांगला रिस्पॉन्स आता या ठिकाणी आपण पाहतात, गेली 7 ते 8 दिवस भरगच्च असा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. लोक विभागामध्ये आपल्याकडे कॉर्पोरेट मोठमोठे ऑफिसेस झालेले आहेत, मोठमोठे टॉवर झालेले आहेत. तेथील देखील लोक गाडीतून, टॅक्सीतून आपापल्या घरचं जे सामान आहे ते सर्व सामान, वेस्टेज सामान या ठिकाणी आणून या आपल्या संकल्पनामध्ये सहभागी होऊन आपल्या या माणुसकीची भिंत याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्यामुळे त्या सर्वांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो की तुमचा हात आणि देणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे हा ही संकल्पना आहे. ही सदोदित कायमस्वरूपी अशीच चालू राहणार आहे. आणि विठ्ठलजी लोकरे हे फक्त एवढंच काम न करता वर्षभर मुंबई महानगरपालिकेवर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, शासनाच्या विरुद्ध आवाज उठवणं, असे विविध उपक्रम ते त्यांच्या साऊथ मुंबई या न्यूजच्या माध्यमातून तडीत नेत आहेत. अतिशय सुंदर आणि चांगली संकल्पना त्यांनी आखलेली आहे. आम्ही या लोकविभागातर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो आणि आम्ही त्यांना या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणुसकीची भिंत 2025 संकल्प पांघरून मायाचा, या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आणि या संकल्पनेशी अजून स्त्री वर्ग, युग वर्ग कसे जोडावा, काय करावं, तुम्ही काय सांगाल याबद्दल? सर्वांना जय भीम, जय शिवराय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपला, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बघा, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि हे देणं ह्या माणुसकीच्या भिंतीतून आपल्याला समजलं जातं. आणि ही माणुसकीची भिंत मला असं वाटतं जवळजवळ सगळे त्याच्याबरोबर जोडले गेले पाहिजेत. आपल्या समाजातील पुरुष, स्त्री, महिला या सर्वांनी इथं सढळ हाताने दान केलं पाहिजे. आणि ते दान करताना काही मनात कुठलाही भाव न आणता जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं एखादं दान करता आलं, कारण आपण जी मदत करतो ती मदतच राहते, आयुष्यभर एकमेकाच्या लक्षात राहते. आपण जाताना काही घेऊन जात नाही, जसं रिकामे आलो तसंच आपण पुढे जाणार आहे. आणि ही माणुसकीची भिंत आता बघितल्यानंतर लोक येतात जातात, कोण काही ज्याला आवडते ते घेतात. असं मस्त वाटलं, जरा छान वाटलं. कारण ह्या
माणुसकीची भिंतच नाव असं एवढं हे आहे ना की एखाद्याच्या आपल्या दिवाळीमध्ये दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणायचं काम ह्या माणुसकीच्या भिंतीने केलं आहे. त्याच्या आयोजक आणि तुम्ही सगळे तुमची टीम, तुमच्या सर्वांचं वंचित बहुजन आघाडी युवातर्फे तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आमचे मित्र पुंडलिक ह्यांनी हा जो प्रोजेक्ट केला आहे माणुसकीची भिंत म्हणजे वॉल ऑफ ह्युमॅनिटी, ओके, त्यांनी जे आम्हाला ज्याप्रमाणे एक्सप्लेन केलं आणि आम्ही बरेच वर्ष बघतो पण आहोत कारण मी इथेच राहतो, तर यावर्षी आवर्जून म्हणजे दरवर्षी येतो पण बोला यावर्षी त्यांच्यावर जाऊया, थोड्या गप्पा मारूया आणि दरवेळेला बिझी असतं पण आज थोडा टाईम काढल्याने आलो त्यांच्यासाठी. पण खूप चांगला प्रोजेक्ट आहे म्हणजे देणाऱ्यांनी देतं जावे आणि घेणाऱ्याने घेतं जावे असं त्यांनी 2 काउंटर ठेवलेले आहेत. आज हे आमचे मित्र आहेत, वर्षभर आम्ही एकत्र असतो. आज विशेषतः आजचं विशेष काय आहे की आम्ही स्वतःहून काहीतरी डोनेट करावं ह्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. आम्ही स्वतःहून आमचे मित्र पुष्पकांत आहेत, आमची मैत्रीण आहे, त्यांच्यासाठी चादरी म्हणजे ज्या माणसांसाठी कंबल लागतं, पांघरूण लागतं ते आम्ही सगळं घेऊन आलेलो आहोत. अजूनही मदत आम्ही करू इच्छितो आहोत, अजूनही दिवस आहेत तर आम्ही पुढच्या ह्याच्यात पण आम्ही येणार आहोत. पण आम्हाला खूप बरं वाटलं आहे की इथे येऊन जो माहोल आहे आणि जो उत्साह आहे लोकांमध्ये आणि खरोखर त्यांच्या दृष्टीने म्हणजे त्यांच्या प्रयत्नांनी काही लोकांची दिवाळी चांगली होते आहे हे सुद्धा खूप म्हणजे मनाने समाधानकारक आहे. प्लस त्यांनी आता काही आम्हाला बोलून दाखवलं की काही वस्तू आहेत त्या आम्ही पूरग्रस्तांनासुद्धा डोनेट करणार आहोत. तर खूप चांगला प्रयत्न, खूप चांगलं उपक्रम आहे. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू की अशा व्यक्तींचे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत आणि जे सामाजिक कार्य त्यांच्या हातून जे घडत आहेत ते असे उत्तरानुत्तर घडत राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब जो कार्यक्रम हा माणुसकीची भिंत राबवत आहेत तो गेली हे 9वं वर्ष आहे त्यांचं आणि ह्या परिसरातच आम्ही राबतो. आमच्या सोसायटीमधून पण बरेच जण इथे येतात, ते इथे डोनेट करतात. खास करून लोकरे साहेबांच्या जे पॅम्पलेट्स आहेत ते पण आम्ही आमच्या इथे खास करून लावलेत कारण मोठी सोसायटी आहे तर ती जास्तीत जास्त लोक येऊन इथे त्याचं डोनेशन करतील आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे. याला सगळ्यांनी म्हणजे फक्त पब्लिकने नाही पण सरकारने पण ह्याला खूप चांगलं सहकार्य केलं पाहिजे आणि निदान पहिलं तर महाराष्ट्र लेवलने हा उपक्रम वाढला पाहिजे आणि मग उत्तरोत्तर साहेबांचं अनुकरण करून हा पूर्ण देशभर जर झाला तर खरंच गरीब आपल्यासारख्या सोबत गरीब लोकांची पण दिवाळी खूप चांगली जाईल आणि त्यांना खूप त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं एक सहकार्य त्यांना लाभेल. त्याबद्दल साहेबांचं मनोमन आभार आणि हा उपक्रम असाच चालू ठेवा. आमच्याकडून जेवढं काही सहकार्य होईल ते आम्ही दरवर्षी नक्की करू. तर याबद्दल त्यांच्या शुभेच्छा. धन्यवाद. माणुसकीची भिंत 2025 या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि या संकल्पनेशी अजून इतर लोकांनी कसं जोडले जावं त्यासाठी तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी माझा परिचय करून देतो. माझं नाव आहे सुधीर भिकाजी देवळेकर. मी महेशजी चव्हाण आहे. हे आमच्याबरोबर सहकारी आम्ही एकत्र काम करतो. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आम्ही कामाला आहोत. हे अनिलजी पण आहेत. आम्ही एकत्र काम करतो. दुसरी गोष्ट माणुसकीची भिंत जी एक टोळी काम करते, पूर्ण ही टोळी आहे संघटना आहे, त्या संघटनेला दिवाळीच्या मी शुभेच्छा देतो आणि चांगला उपक्रम करतात. ह्या उपक्रममध्ये असं आहे की ह्या वस्तीमध्ये आमचा लोलपळे विभाग आता स्मार्ट सिटी आहे. ह्या स्मार्ट सिटीमध्ये लोक भरपूर हे श्रीमंत लोक वगैरे असे येतात लोक, पण त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात त्या वापरतात पण त्याचा वापर नंतर कालांतराने पण होते. अशा वस्तू म्हणजे वापरलेल्या न वापरल्यासुद्धा वस्तू इथे आणतात आणि ही टीम आपल्या इथे जे गरीब लोक आहेत त्यांना ते स्वतः घेऊन जातात. एक चांगला उपक्रम आहे आणि अशा पद्धतीने जे दरवर्षी 8वं वर्ष आहे, 8व्या वर्षी खूप म्हणजे ही टीम खूप प्रयत्न करते. लोक बोलतात पण ही टीम अशी करून दाखवते आणि जे मुलांना जे मिळत नाही, गरीब लोकांना ज्या लोकांना मिळत आहे ती वस्तू इथे संपूर्ण जे आपण बघू शकतो असे या सिटीमध्ये किंमत बघायला खूप असते पण इथे ते मोफत मिळतात. म्हणजे चांगला उपक्रम करत आहेत. अजून या उपक्रमात काही अजून नवीन चेंज हवा आहे किंवा अजून इतर शहरात सुद्धा राबवले जावं का? चेंज म्हणजे आता कसं आहे स्मार्ट वर्ल्डिंगमध्ये केलेलं आहे, पण ज्या ठिकाणी ते झुग्गी झोपडी वगैरे आहेत ना, झोपडपट्टी स्लम एरिया वगैरे ना, त्या ठिकाणी उपक्रम केला तर जास्त उपयोगाला होईल. म्हणजे कसं वस्तू इथून घेऊन जे आपण स्टॉक इथे जमा करतो ते नाही संपत तिथे एक आपण केला मग तिथे कसं लोक येतील. तर इथे कसं जाणारे लोक आहेत ना, जाणारे ते लोक फक्त घेतात. इथे जास्त चांगला एरिया म्हणजे मध्यमवर्गीय, पण तिथे झुग्गी झोपडी आणि स्लम एरिया त्या ठिकाणी हा उपक्रम केला तर चांगला होऊ शकते असं मला फक्त आवडते. या टीमला मी परत शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो.
माणुसकीची भिंत दिवस 5 आपल्यासोबत SV क्लासेसचे फाउंडर सर सदैव सर इकडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल त्यांचे काय मत आहेत. माणुसकीची भिंत 2025 या संकल्पनेबद्दल तुमचे काय मत आहेत आणि हे संकल्पना अजून नवीन तरुण युगापर्यंत कशा पोचवल्या जावा, तरुण युग ह्यासोबत कसे जोडले जावं, तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल. हे जे कॉन्सेप्ट माणुसकीची भिंत आणि ते जे तुमचं कोटेशन दिलं आहे की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, की आय डोंट सी दिस काइंड ऑफ अ कॉन्सेप्ट इन मुंबई एनिवेअर एल्स. आणि हे लोक म्हणजे हा 9वा वर्ष आहे की ह्युमॅनिटी, वॉल ऑफ ह्युमॅनिटी या कोटेशनचंच माहीत पडते आपले की इथे कोण एकदम पॉवर्टी आणि गरीब लोक असं नाही की कोण देतात आणि घेतात, गरजू कोण आहेत. ओके, आज असं आहे ना की पूर्वी आमचे आईवडील कसे होते ते एक चपलं आणि एक धोती ते घेतले ते 7-7 वर्षापर्यंत तेच, 5 वर्षापर्यंत तेच. आता असं नाही, आज एकदा वापरलं त्यानंतर नवीन सेल आहे, नवीन ऑफर, अरे बाबा ते घ्यायचं कसं, मग हे काय करायचं, ठेवायचं एक टेन्शन आहे, देणार कोणाला. पण आता असं आहे की या इथे देतात आणि घेतात लोकांची पण संख्या बघा. आणि तुम्ही दोघांना म्हणजे दार उघडलं आहे आणि लोकांना म्हणजे जे गरजू लोकांना असत नाही की आज मराठवाड्यात आपल्याला आज एक अडचण आहे आणि त्या मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकांना आता किती गरज असतील ते तर तुम्ही देणारच आहे, पण त्याआधी इतके स्थानिक लोकांना पण जे काय म्हणजे गरजू असतील काही वस्तू, मी आज बघितलं ना की इथे फक्त कपडेच नव्हे, खेळणे पण आहेत आणि तुम्हाला पुस्तकं आहेत. आम्ही आता क्लास चालवतो आहे 40 वर्षापासून की आम्ही कधी कधी पुस्तकांना लोकांना एक्झामच्या वेळी कसा त्यांना आठवण येते की पैसे आहेत त्याच्याकडे पण पुस्तक नाही मार्केटमध्ये. या इथे तुम्हाला सर्व प्रत्यक्ष इथे उपलब्ध देत आहेत आणि तुमचे जे कॉन्सेप्ट आहे इट सॅल्यूट टू ऑल द कॉन्सेप्ट. तुम्ही यूथ असेल या ओल्ड एज असेल, हा कॉन्सेप्ट आम्ही घराघरात रीच करणार, कारण की आमचे बालू आहेत आणि आमचे इथे कोणते अनिल होते वासम आणि आमचे लोकरे साहेब, हे सगळे लोकांचे आमचे मुलं ते आमच्या क्लासमध्ये शिकले, पण तरी त्या लोकांनी हा कॉन्सेप्ट म्हणजे काढलं कुठून. इट्स व्हेरी मिरॅक्युलस कॉन्सेप्ट आहे आणि त्या कॉन्सेप्टला आम्ही साथ देऊ. आणि पुढे असं आहे ना की इथे बार्टर सिस्टम काय खरेदी विक्री नाही, फक्त लेणं देणं आहे आणि ते फ्री आहे, मोफत आहे. लोक म्हणजे एक इंटरेस्टफुल येतात. बघा आता तुम्हाला दिसतं इथे लाईव्ह आलेले गाडी, त्या लोकांना द्यायचे आहेत आणि ते घेणारं पण रेडी आहेत, कारण का एक वस्तू कधी मार्केटमध्ये शोधण्यात पण आपल्याला भेटत नाही, पण इथे तुम्हाला मोफत मिळते. आणि ते तुम्ही जे कॉन्सेप्ट केलेले आहेत ते कसा वाढण्यासाठी आम्ही पण साथ देऊ आणि यूथ असतील, मुलं असतील, त्या लोकांना आपण पुरा संपूर्ण साथ देऊन हा सक्सेसफुली करण्यासाठी आम्ही इथे तेलुगू आहेत, पण स्थानिक असल्यामुळे आम्ही इथे मुंबईमध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचे त्रास असेल, शिक्षणाचं असेल या काही धान्याचं असेल आणि बाकी कुठलेही असेल, वी आर देअर टू हेल्प. आम्ही आहे त्यांना मदत करण्यासाठी, कारण हा कॉन्सेप्ट माझ्या मनापासून एकदम आम्हाला आवडला आहे आणि आम्ही कुठलाही प्रकार असेल, कुठलाही मदत असेल, वी आर देअर टू हेल्प यू. थँक्यू सो मच फॉर दिस. आणि ऑर्गनायझर जे आभार आहे ऑर्गनायझर, बाकी इकडचे जेवढे स्पॉन्सर्स आहेत, आमचे आंध्र महासभाचे पण टीम आहेत, आमचे रेड्डी सरांचं पण इथे स्पॉन्सर आहे. आमच्या SV लोगो नाही पण तरी SV आहेत, पुढच्या वर्षी SVना पण इन्व्हाइट करा तर आम्ही सगळे तुम्हाला करू. आणि तुम्हाला अभिनंदन सगळ्यांना आणि ग्रेट वर्क इज गोइंग ऑन, वी आर ऑल विथ यू. थँक्यू. थँक्यू. माणुसकीची भिंत 2025 दिवस 4 आपल्यासोबत संयुक्त सरचिटणीस संजय कदम सर इकडे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या संकल्पनेबद्दल त्यांचे मत काय. माणुसकीची भिंत 2025 हा संकल्पना पांघरुण मायाचा, या संकल्पनेबद्दल तुमचे मत काय आहेत आणि ही संकल्पना इतर सक्षम लोकांपर्यंत कशी पोचवली जावी त्याच्यावर तुमचं काय मत. एकतर विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम आहे माणुसकी भिंत, हे सातत्याने 9 वर्ष राबवल्याबद्दल मी खरोखर पुंडलिक लोकरे यांनी, महेश चव्हाण यांच्या पूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो मनापासून. आणि गेली 4-5 वर्ष मी कंटिन्यू ह्याच्यामध्ये मी सर्व इन्व्हॉल्व पण आहे. हा अत्यंत चांगला एक उपक्रम की ज्या खरोखर समाजाला जे गरजवंत आहेत त्या गरजवंतांना मदत झाली पाहिजे, ही भावना त्यामागची आहे. एक लक्षात ठेवा, माणुसकी म्हणजे काय, तर आपलं मन खूप धावणार असतं, पण ते धावतं मन कुठेतरी आपण एक आपण एका भावनेवरती, एका श्रद्धेवरती, एकदा काळजीपोटी आपण ते करणं खूप गरजेचं असतं. माणुसकी आपण का होतं, माणुसकी तरी जिवंत आहे का, तर या आपल्यातला जो खरा म्हणजे बोलतात सतत वेगबुद्धीला स्मरून
की एक कुठेतरी ही भावना असते की कुठेतरी आपण माणूस म्हणून कोणातरी कामी आलं पाहिजे. आणि शेवटी हाच जो उपक्रम आहे त्यामागची भावना आहे या लोकांची की आपण जेव्हा समाजामध्ये काही कामं करत असताना या समाजाला जी खरोखर जी गरज असते, आता गरज म्हणता आपल्याला कोण असं येऊन सांगणार नाही की मला गरज आहे म्हणून, परंतु अशा या पद्धतीने एक नवीन काही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने राबवला आणि लोक आता मला पण खूप आनंद वाटतो. नाही मनातून असं वाटतं की खरोखरच समाजाला किती अशी गरज म्हणत आहेत की त्यांना आपण एक म्हणजे द्वार उघडं करून दिलेलं आहे. आणि ते द्वार आज माणुसकी भिंतीतून पुंडलिक लोकरे आणि महेश चव्हाण यांच्या पुऱ्या टीमने केलेलं आहे. आणि खरोखर अत्यंत प्रशंसनीय असा हा उपक्रम आहे. आणि ह्याची जेवढी आम्ही स्तुती करू एवढी तो सोपी आहे. कारण तुम्हाला एक कल्पना आहे की सध्या या धकाधकी जीवनामध्ये आणि स्वार्थ खूप साधायला लागलेत लोक, त्या स्वार्थामध्ये हे परमात्मा साधत आहेत. ह्यातच त्यांचं खरं यश आहे की खरोखर एक माणूस म्हणून आपलं एक कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पार पाडण्याची जी भूमिका या लोकांनी घेतल्याबद्दल मी मनापासून यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि तुम्ही म्हणाल की हे असं पुढे कसं नेलं पाहिजे, ते आपोआप पुढे चाललेलं आहे. यंदाच्या वर्षामध्ये म्हणजे स्थानिक आमदार आपले युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे हे स्वतः जेव्हा इथे येऊन उद्घाटन करतात तर त्याची व्याप्ती ही महाराष्ट्र काय देशाबाहेर पण जाते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे हा आपोआपच आज त्यांनी बाहेर गेलेलं आहे. आणि खूप काही आता मी महेश चव्हाणांच्या मोबाईलवरती बघितलं की बाहेरच्या लोकांचे पण मेसेज आलेले आहे. काही कॅन्सरग्रस्तांचं औषधासाठी त्यांनी रिक्वेस्ट केली आहे. अजून मराठवाडा पूर आलेला आहे, त्या एका गावातून त्यांनी किट मागवलं की आम्हाला एवढे किट पाहिजे म्हणून. तर ही आपली पोच पावती आहे की आपण पोचलो, गावागावात पोचलो म्हणायच्यामध्ये. तर मी खूप काही यापासून शिकण्यासारख्या लोकांनी पण. आणि ह्या लोकांनी शेवटी बोलतात ना, देणाऱ्याने देतच राहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच द्यावे. ते लोकांनी पण शिकलं पाहिजे. आणि एक ती भावना असते की आपल्या पण काहीतरी कर्तव्य. आज मी भरभरून लोक येत आहेत आणि अशी दान करत आहेत तिकडे की खरोखर म्हणजे समाजामध्ये जनजागृती जी करण्याचा जो हा प्रसंग पुंडलिक लोकरे यांनी ह्या उपक्रमानिमित्त केलेला आहे, खरोखर हा वाखाणण्यासारखा आहे. आणि खरोखर या लोकांना मी खरोखर शुभेच्छा देतो. आणि दिवाळी पण येते आणि दिवाळीच्या वेळेला खरंच गरजवंतांना जर असं काही मिळालं तर त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होईल असं मला वाटते. आणि मी शुभेच्छा पण देतो त्यानिमित्त यांना सर्वांना आणि तुमच्या सर्व रसिकाबंधूंना पण शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.